आत्ताच्या घटकेला या जमिनीबद्दल आपण बोलूया. ते गायकवाड कुटुंब जे आहे, ज्याच्यात आता त्यांचे 271 272 लोकांची पॉवर ऑफ अटॉर्नी ही शीतल तेजवानीकडे होती. तर ही जी 272 लोक आहेत, तर त्याचं मी 1832 पासूनची सनद बघितली. ते माझ्या घरी मला भेटायला आले. त्यांची मी सगळी सनदपासून सगळे डॉक्युमेंट्स बघितले. तर सुरुवातीची त्यांची सनद आहे. 1930चे सातबारे आहेत. त्यानंतर 1955 वतन ॲबॉलिशन ॲक्ट आली. त्याच्यानंतर ती सरकार जमा झाली, कारण हे त्याचा पैसा नजराणा जो आहे तो भरू शकले नाहीत, म्हणून ती सरकार जमा झाली. सरकारने त्यांना 45 रुपयाप्रमाणे भाडं ऑफर केलं होतं, जे त्यांना मान्य नव्हतं, म्हणून त्यांनी ते 1 रुपयाही कोणीही घेतला नाही, आणि म्हणून ते सगळं प्रलंबित आहे. तर त्यांचं असं म्हणणं होतं की एकाच वेळेस 2 ठिकाणी वतन लागलं होतं. एक इथे मुंडव्यात आणि दुसरं वानवरी म्हणून दुसरी एक जागा आहे, तिथे सुद्धा असंच वतन लागलं होतं. पण वानवरीची जी जागा आहे ती 1994 विलासराव देशमुखांनी रिग्रँट केली, पण ह्यांना रिग्रँट केली गेली नाही. हे मी पेपरवर बघितलं सगळं. तर आता विषय असा आहे की ही रिग्रँट आत्ताच्या घटकेला झालेली नाही. बरोबर. शीतल तेजवानीने काय केलं त्याच्याबाबत मी तुम्हाला त्याच्याबाबत 2013ला पण हिअरिंग झालं होतं महसूल मंत्र्यांकडे हिअरिंग होतात त्यांच्याकडे क्वासी ज्युडिशियल पॉवर अंतर्गत, तेव्हाही ती रिजेक्ट झाली होती. नंतर हायकोर्टात पण गेल्या होत्या शीतल तेजवानी, हायकोर्टाने सुद्धा ते नाकारलं होतं. हो, आता त्याच्यात दॅट इज अगेन डिबेटेबल, कारण जर 2 एकत्र वतनमध्ये जातात आणि एकाला दिलं गेलं रिग्रँट झालं, तर दुसऱ्याला काय कारणाने रिग्रँट झालं नाही, तर दॅट कॅन बी अगेन डिबेटेड, किंवा लिगली त्याला चॅलेंज करता येतं, अगदी थेट सुप्रीम कोर्टापर्यंत.